काय हो, स्वतःशीच काय हसताय? अगं नाही म्हणजे हसण्याचं असं काही कारण नाहीये, उगाच हसायला येत. म्हणजे जनरली कसं आपण एखाद्या जोकवर वगैरे हसतो, पण स्वतःशी हसणं काय असतं ते मात्र आज अनुभवतोय. डोक्यावरनं कर्ज उतरलं की कसं वाटतं हे मी समजू शकते. हो ना. पण हा तेजस एकदम सॉलिड माणूस आहे. त्याचं काय आता? नाही म्हणजे बघ ना, एवढे आपले घराचे सगळे पेपर्स त्याने व्यवस्थित जपून ठेवले होते. दुसरा एखादा असता तर त्याचा गैरफायदा घेऊ शकला असता ना. अभि पण तरी पण तुम्ही एकदा पेपर्स चेक करून घ्या. हा, नाही नाही, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. अगं मध्ये नाही का मी ते लोनसाठी हातपाय मारत होतो, तेव्हा त्याच्याकडनं हे पेपर्स मागितले होते मी आणि त्याने दिलेही होते. आणि माझं काम झाल्यावर ते परतही केले होते मी. हे मला नाही सांगितलं. हो का? नवरा बोलतो तेव्हा लक्ष कुठे असतं? सतत आपलं कामात कामात कामात, ते या दिवसात. आणि हा हे एक मोबाईल, काय असतं एवढं मोबाईल मध्ये? सतत आपलं मोबाईल मोबाईल. अभि, मी मोबाईलवर गेम नाही खेळत बसत. बालसंगोपनाच्या 4 गोष्टी इंटरनेटवर अवेलेबल आहेत, त्या वाचत असते. अरे हो. मी आता काय बोलत होतो? विसरलात ना? बघ, हे असं होतं माझं, एक विषय बोलायला जातो आणि दुसरा विसरतो. तेव्हाही तसंच झालं असणार. आणि मीनाक्षी, तेव्हा टेन्शनही काही कमी होतं का? कधी एकदा डोक्यावरचं कर्ज उतरतंय असं झालं होतं. पण आता खरं सांगू, खूप रिलॅक्स वाटतंय. सगळं डोक्यावरचं टेन्शन एकदम हलकं झाल्यासारखं वाटतंय. पण मीनाक्षी, मी म्हणजे एक शंका म्हणून विचारतोय, तू जे म्हणतेस ना की हे पेपर्स चेक करून घ्या, हे असं करणं म्हणजे आपल्याच माणसावर अविश्वास दाखवणं असं तर होत नाहीये ना? नाही अभि, प्रत्येक गोष्ट ही अविश्वास दाखवण्यासाठी नसते. जर सगळं काही व्यवस्थित असेल तर विश्वासही वाढू शकतो ना. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. आत्ताच चेक करण्यात येईल. मीनाक्षी, काळजी करण्याचं काही एक कारण नाही. सगळे पेपर्स परफेक्ट आहेत. आणि तसंही आपल्या बाळाचा पायगुण इतका चांगला आहे ना की आता काहीही विघ्न येणार नाहीयेत. आता आपलं बाळ येणार आहे म्हटल्यावर एक एक करत सगळे टेन्शन एकदम पळून जाणार आहेत. हा, बायकोला तर आपण आधीच बोललो होतो, आपल्याशी वाद बी घालायचा नाही, आपला नाद बी करायचा नाही. अगं उडत्या पक्षाची आपण पक मोजणार आहे.
आता बघ तर तुझी मोठी शाबूत ठेवली शेवटचा निरोप घ्यायला. एकदा कसवात आणि माझं लग्न झालं की आता एवढं रात्री कोण तडमाय आले 100% श्वास. बायको तू आहे बाय 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. आपली पूजा संपली की तुझ्याकडेच येणार होतो आपण. मला माहित होतं आज तुझा आनंद गगनात मावणार नाही आणि तुला माझ्याशी बोलल्याशिवाय चैन पण पडणार नाही. म्हणून तू किती खुश आहेस हे बघायला मीच स्वतः इथे आली. अक्का ना विश्वास बसा ना माझ्या. काय बोलती तू? म्हणजे आपल्याला किती आनंद झाला हे बघायला साक्षात तू इथे आली. अच्छा लगा तेरे को अपनी फिकर सुन के अच्छा लगा. या गोष्टीवर एक गोठ आणू का? थांब. कॉंग्रॅट्स विक्रम. थँक्यू माय हायनेस. आता या क्षणी जिंकलास. आय नो. कसं असतंय हे जे कॅलेंडर आहे ना 12 महिने 24 तास आपणच जिंकत असतोय. साला जीतने की आदत गिर चुकी है अपने को. आपण तुला आधीच बोललो होतो ना जे काय कर ए हसते कशाला. आपण जितलंय आपण हसणार. मी तुझ्या जिंकण्यावर हसलेले नाहीये, मग तुझ्यावर हसती. अरे कहना क्या चाहती है बायको? सीधा सीधा बोल. माझ्या हसण्यामुळे तुझी जर थोडी जरी उतरली असेल ना तर आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐकायचं. तुझा पैसा, तुझी सगळ्यात मोठी ताकद, याच पैशाच्या जोरावर डाव खेळलेस ना तू. पैशाची शक्ती होती तुझ्याकडे, पण माझ्याकडे स्वतःवर विश्वास ठेवून योग्य वेळी काय करायचं ही युक्ती होती. आणि याच युक्तीच्या जोरावर तुझे पैसे वापरून मी तुलाच हरवले. मेंदूला गोचिड झाल्यावर आणि काय बी बोल नको. ते मटणाचं लचकं तोडतात तसं लचकं नको तोडू ग. काय असेल ते मोकळं मोकळं बोल. मी सगळं काही मोकळं मोकळं सांगणार आहे विक्रमराव. बर फक्त त्यासाठी तुमचं डोसकं ठिकाणावर ठेवून ऐका म्हणजे झालं. ठेवलं. तर आज जे काही घडलं किंवा तुला असं वाटतंय तू जे काही घडवलंस तो खरं तर माझा प्लॅन होता विक्रम. मी तुझेच पैसे वापरून तुझं कर्ज फेडलंय आणि आमच्या घराचे कागदपत्र परत मिळवले. तुला वाटत होतं की तू खूप मोठा डाव खेळतोयस, पण तुला हे कधीच कळलं नाही की तू तेच खेळतोयस जे मी तुला खेळवतीये. 5 करोड लावले होतेस ना या डावावर. मी एकही रुपया खर्च न करता तो जिंकलीये. आज आबींच्या डोक्यावर तुझं कर्जही नाहीये आणि आमच्या घराचे कागदपत्रही परत माझ्या हातात आले. प्रत्येक वेळी उडत्या पाखराची पिसं मोजता यायलाच हवीत असं काही नसतं. त्याने काही साध्य होत नाही. कधीतरी दगडच असा भिरकवावा लागतो की मारणाऱ्याचे हात कळणार नाहीत. मी आले तेव्हा तू खुश होतास म्हणून तुला कॉंग्रॅट्स केलं मी. आता तू मला कॉंग्रॅट्स नाही करणार. कुठलंही नातं जोडण्यासाठी नियत साफ लागते विक्रम. जी तुझी कधीच नव्हती.
आणि राहिला प्रश्न तुझ्या आणि सोहाच्या लग्नाचा, तर ती पैस अजूनही संपलेली नाहीये. तू काहीही कर, मी तुझं आणि सोहाचं लग्न होऊ देणार नाही. आणि तुझं लग्न होऊ नये म्हणून मी अजून एक डाव रचून ठेवलाय. तुझ्यात हिंमत असेल ना तर जिंकून दाखव. मिस्टर विक्रम राजेश शिर्की, यू आर फिनिश्ड. यू आर फिनिश्ड. बायको, आपल्या प्रेमाची किंमत तू पैशात मोजलीस ग. आपण कधी प्रेमात पैसा आणला नाही आणि पैशात कधी प्रेम आणलं नाही. काहीतरी चक्र फिरवायला लागतात आता. अहो गुरुजी, अहो मी तुम्हाला तेच सांगतेय. नाही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केलेली आहे. संध्याकाळी फक्त तुम्ही जरा लवकर या म्हणजे झालं. हो हो, बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आपण संध्याकाळी बोलून घेऊया. ठीक आहे, आम्ही वाट बघतोय. आत्या, चहा घ्या. मीनाक्षी, बस तू पण. अगं, तुला एक गोष्ट सांगायचीच विसरले मी. संध्याकाळी गुरुजींना बोलावून घेतलंय. आपल्या सोहा आणि तेजसच्या लग्नाची तारीख काढायला. काय ना, इतके दिवस लग्नाचा विषय काढला ना की काही ना काहीतरी अडचणी सतत येत होत्या बघ. पण आता तसं नाहीये ना. आता तेजसचं पण हॉटेल सुरू होईल. त्याचं काम सुरू झालंय म्हणजे खूपच बरं झालं ना. मग म्हणलं आता कशाला वेळ दवडा, पुढच्या 2-3 महिन्यातली एक तारीख काढून टाकू लग्नाची, नाही का? उशीर नको करायला. मी काय म्हणते तर तुला पटतंय ना? बघ, बरं झालं. आणि हे बघ, संध्याकाळी सगळ्यांना घरी थांबायला सांग बर का. आणि तेजसला ना मी स्वतः सांगून येते. आलेच.
हॅलो हॅलो मीनाक्षी ताई, मी वसुधा बोलतेय. हो, मी ओळखलं, बोला. अहो अजून किती दिवस मी असं स्वतःला कोंडून घ्यायचे. मला इथे ना एकटीला राहायला खूप भीती वाटते हो. अहो किती दिवसात मी माझ्या मुलाशी सुद्धा बोलले नाहीये हो. हीच माझी अवस्था समजून घ्या हो. बघा, मी तुमची अवस्था समजू शकते, पण आता अगदी थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. मग सगळं काही तुमच्याच मनासारखं होणार आहे. प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला तिथे काही अडचण नाहीये ना? नाही. ठीक आहे, आपण तुमच्या सगळ्याच प्रॉब्लेम्स वरती लवकर मार्ग काढू. मी फोन करते तुम्हाला. हो, ठीक आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय. बाय. एखाद्या संकटात सापडल्यावर जेव्हा सगळी दारं बंद झाली आहेत असं आपल्याला वाटतं, तेव्हा देव आपल्यासाठी एक दार नक्की उघडतो. विक्रमची ही नकली आई आता माझ्यासाठी ते दार आहे. बायको, ए बायको, वहिनी, अहो वहिनी, कुठं आहात तुम्ही? कशाला आलायस इथे? जे आज सांच्याला गुरुजी येणार आहेत. आमच्या लग्नाचा मुहूर्त आहे ना, त्याच्यासाठी. नाही म्हणजे तुम्ही आधीपासूनच रेडी होताय, बेस्ट झालं बघा. म्हणजे तुम्ही आमचा बी विचार करताय बघून आनंद झाला. फुकटाने जाऊ द्या मला. देणार मोकाट्यानं आपण तुला जाऊ बी देणार, येऊ बी देणार. ते फक्त स्वतःच माझं लग्न होऊ नये म्हणून काहीतरी पैज बीज काय असते तसलं लावलं होतं ना तू. कसे आता मुहूर्त निघणार म्हणजे लग्न बी होणार. ए बायको, मला एक गोष्ट सांगते. म्हणजे आम्ही हनीमूनला जेव्हा जाणार आहे ना, त्याच्या आधी आपण जे सांगणार ते तुला करावं लागणार आहे. तसं ठरलं होतं. तुझं म्हणजे कसं झालंय ना विक्रम, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाश. आधी पैस जिंक, मग घोड्यावर बसण्याची स्वप्न बघ. उतावळा उतावळा आपण कोणासाठी तुला माहितीच आहे. राहिली गोष्ट सुहान माझ्या लग्नाची. बाशिंग गुडघ्याला बांधतोय का कपाळाला, कळलंच तुला. जाऊ दे, लवकर रेडिओ परफ्यूम बिरफ्यूम मारून. हा ते कसं आहे, सुगंध दरवळला पाहिजे का नाही. येऊ का? आय लव्ह यू. संध्याकाळी गुरुजी येण्याआधीच काहीतरी करायला हवं. हे तेजस,
अच्छा. बरं झालं तू आलास. का रे? हे घे, शेअरिंग साठी कोणीतरी हवंच होत. हो, आज काय खूप खुश दिसतोयस. काही विशेष? नाही रे, विशेष काही नाही. तुझं रेस्टॉरंटचं काम सुरू झालं असेल ना? नाही, अजून नाही. आता फोनाफोनी सुरू झाली आहे फक्त. जागा फायनल केलीस की नाही? नाही, अजून शोध सुरूच आहे. ते आपण मागच्या वेळेस बघायला गेलो होतो. ती जागा अवेलेबल आहे का बघ ना. म्हणजे तुझ्यासाठी सोयीची आहे ती. टोकन दे आणि फिक्स करून टाक. अरे नाही, ऑप्शन तसे खूप आहेत, पण मी प्लॅन चेंज केला. चेंज म्हणजे वेगळ्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणतोयस का? नाही, रेस्टॉरंट सुरू करण्याआधी सोहाबरोबर लग्न करण्याचा विचार करतोय.